सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। खासदार प्रणिती शिंदे देखील या प्रचारात सहभागी झाला आहे। ताई, कशा पद्धतीचं वातावरण आहे? कारण शेवटचा रविवार आणि 3-4 दिवस आता प्रचाराला आले। तुम्ही बघू शकता एवढा प्रचंड जनसमुदाय आमच्या सोबत आहे, एवढं प्रचंड जनमत काँग्रेसच्या सोबत आहे। एकंदरीत भाजपच्या विरोधात असणाऱ्या लोकांमधला राग किंवा रोष दिसून येतो। पाणी नाही आहे, खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, 9 वर्ष झाली इलेक्शन नाही आहेत, बेरोजगारी, महागाई वाढली आहे। सर्वसामान्यांना खरंच त्रास देणारे जे विषय आहेत ते भाजप सोडवू शकलं नाही आहे। सर्वसामान्यांमध्ये आणि भाजपच्या नेत्यांमध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट आपल्याला दिसून येतो आणि म्हणून काँग्रेसच्या प्रति वाढणारा जनसमुदाय तुम्हाला दिसून येतो। मुख्यमंत्र्यांची देखील सभा झाली काल, त्यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिलंय दररोज पाणी। मुख्यमंत्र्यांची सभा खूप मोठ्या प्रमाणात फ्लॉप शो होती। एक तर त्यांनी सिद्धरामेश्वरांचा आणि आपल्या काठी यात्रेचा अपमान केला आणि मॅनिफेस्टो जो मागच्या वेळेस लोकांच्या समोर आणलेला त्याच्या एकही गोष्टीची पूर्तता ते करू शकले नाही। ही भाजपसाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। भाजप डॅमेज कंट्रोल आणि बॅकफूटमध्ये गेलेलं आपल्याला दिसत आहे। काय लोकांचे प्रश्न तुम्ही घेऊन जाताय? लोकांना काय आश्वासन आता देताय? जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, पाणी, रस्ता, कचरा, महागाई असेल आणि महापालिकेत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार, पाण्याचा प्रश्न एवढा ज्वलंत आहे सोलापुरात। 2 दिवसाआड पाणी देणार म्हणालेले आज 8-8 दिवसाआड पाणी येत आहे आणि गढूळ पाणी येत आहे। पाण्याची धार नसल्यामुळे इथे लोकांचा मृत्यू होत आहे, कारण का मशीनला शॉक बसतोय, गढूळ पाणी पिऊन लोकांचा मृत्यू होत आहे। आणि हे अतिशय भाजप फक्त सत्ता आणि पैसा ह्याच्याकडेच लक्ष केंद्रित करे, त्यांना जनसामान्याच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही आहे। जनसामान्य लोक आज एवढ्या अडचणीत आहेत, पण भाजपला त्याचं काही पडलं नाही आहे। लोक अडचणीत, मात्र भाजपला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीची टीका जी आहे ते खासदार प्रणिती शिंदे या ठिकाणी करतात। काँग्रेसची पदयात्रा जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे उमेदवारांच्या प्रचारार्थ। प्रभाग 15 मधून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे असतील आणि त्यांच्यासह इतर जे सगळे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ काँग्रेस ही पदयात्रा काढते, ज्यामध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे हे स्वतः सहभागी झालेले आहेत। सोलापूरमध्ये जर आपण बघितलं तर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांची देखील युती आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळं हा सामना कशा पद्धतीनं होतो हे देखील पाहावं लागणार आहे। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी देखील सभा घेऊन सोलापूरमध्ये भाजपला एक प्रकारे बळ देण्याचं काम केलं, मात्र त्याच्यावरती टीका जी आहे ते खासदार प्रणिती शिंदे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन अयुब ताकदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।